नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सायली निकम तुम्हाला वृक्ष हे आपल्यासाठी का गरजेचे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वांनी ही व्हिडिओ ऐकायचा आहे. वृक्ष लागवड ही काळाची गरज या विषयावर मी माझे मत मांडणार आहे. वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे का? तर हो, कारण लोकसंख्येच्या भस्मसुराचे चोचले पुरवता पुरवता माणूस स्वतःचाच कदम काळ कधी होऊन बसला आहे त्याचं त्यालाच कळालं नाही. या स्वार्थी मानवाने स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी स्वतःच्याच दृष्टकृत्याने स्वतःच्याच पायावर धुंडा पाडून घेतला. विकासाच्या नावाखाली औद्योगिकरण, लोहमार्ग, फर्निचर, रस्ते अशा अनेक कारणासाठी बेसुमार वृक्षतोड केली. या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडे कमी झाली, पावसाचे प्रमाण कमी झाले, जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली, त्या ओझोन थर कमी होऊन आज पृथ्वीतील तापमानात वाढ होत आहे आणि त्याच शुक्ल वायूंमुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. आणि हे जर असे चालू राहिले तर मग ते आपल्या दिमाखात उभे असलेल्या त्या समुद्रकाठचे सुंदर शहरे भविष्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. वृक्षतोडीचे दुष्परिणाम म्हणजे आज डोंगर परिसरातील आणि आता वस्ती आणि आता शहरी भागात सुद्धा वन्य प्राण्यांचे हल्ले सुरू झाले आहे. ही तर सुरुवात आहे, शेवट तर आपल्यावरच होणार. खरं तर आज आपल्या घराच्या उंबरठ्यावर महापूर, ओला कोरडा दुष्काळ अशा अनेक समस्या येऊन पोहोचल्या आहे आणि जर त्यांनी उंबरठा ओलांडून घरात प्रवेश केला तर मग हा उद्ध्वस्त झालेला माणूस वसुंधरेच्या शोधेत येथे शेवटचा श्वास घेईल. ही भीती नव्हे तर वास्तव्य आहे. आठवा जरा नगर जिल्ह्यातील माळिंगाव अतिवृष्टीमुळे डोंगर कडाखाली काढलं गेलं तेव्हा तिथे रडायला सुद्धा माणूस शिल्लक राहिला नव्हता. आज त्यांच्यावर वेळ आली आहे, उद्याही आपल्यावरही वेळ येणार. कारण ते जरी जातीत असन आपण सुबत हवं हे लक्षात ठेवा. जे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पवृक्षाप्रमाणे कामे येतात, कुठल्याही प्रकारचा एकही पैसा न घेता लाखो रुपयाचे ऑक्सिजन पुरवता आपण त्यांच्याच मुळावर घाव घालतो. जगातील सगळा पैसा एकत्र केला तरी 6 महिने पुरेल इतका ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही. तासभर ऑक्सिजन पुरवून जीवनदान देणाऱ्या डॉक्टरला आपण देव माणूस मानतो, परंतु आयुष्यभर ऑक्सिजन पुरवून देणाऱ्या झाडाची मात्र आपण कत्तल करतो. एकीकडे प्लास्टिकचे पाने फुले तयार करून बैठका शोभावंत करणारा मानव, तर दुसरीकडे जंगलातील पशुपक्षी नष्ट कर चुकलेला मानव, ह्या एकाच मानवाचे 2 रुपये पाहून मीही भांबावून जाते. निसर्गाने सुंदर विश्व निर्माण केले आहे. ही धरणी जशी आपली आहे तशी पशु पक्षी प्राणी झाडे वेली यांची आहे, त्यांची ही सृष्टी आहे. जीवस्व जीवन या न्यायाने त्यांचे अस्तित्व महत्वाचे आहे. पशुपक्षाद्वारे बीज प्रसार होऊन वनस्पतीची वाढ होते आणि त्याचमुळे वन्य प्राणी हे वन्याचे सौंदर्य वाढवतात आणि वन्य राईस चैतन्य आणतात. भारतात 18 पगड जातीत आमचाच धर्म मोठा, 18 पगड जातीत आमचाच धर्म मोठा. येथे नाही का लेकरांना तोटा, त्यांच्यासाठी वृक्षांना काटा. वेळेस टाकलेला 1 टाका पुढे 9 टाके वाचवू शकतो. म्हणून वृक्ष लावून संवर्धन करणे हीच आहे आपली जबाबदारी. कारण वृक्ष जगली तर जगेल पर्यावरणाची सृष्टी सारी. वृक्षारोपण ही काळाची गरज हे लक्षात घेऊन पाहुण्याने सकाळी वृक्षारोपण केले, दुपारी बकरीने खाऊन टाकले, संध्याकाळी पाहुण्याने बकरीला खाऊन टाकले. हिशोब पूर्ण. खऱ्या अर्थाने आज दरवर्षी 1,02,00,000 वृक्ष, पुन्हा त्याच खड्ड्यात नवनवे झाड आहे. झाडांची आकडेवारी कागदावरच वाढ आहे. महोदय, झाडांची आकडेवारी वाढवू नका खोटी. वृक्ष लावा आणि संवर्धन करा आपल्या भविष्यासाठी. दरवर्षीच नव्याने वृक्ष वाढवले असते तर आज वृक्षारोपण काळाची गरज भासलीच नसती. वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन केल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, कारण पावसाचे प्रमाण वाढेल. शेतात पिके चांगली येतील, पर्यायाने आपला शेतकरी राजा सुखी समृद्धी होईल, तो आत्महत्या करणार नाही, अवघ्या पृथ्वीचे नंदनवंदन होईल. म्हणून वृक्षारोपण करा, त्याचे संवर्धन करा. एक झाड बालपणीच्या पांगुळ गाड्यापासून तारम खुर्चीपर्यंत, म्हातारपणीच्या काठीपासून तर स्मशानात जाईपर्यंत लाकूड पुरवतं. म्हणून वृक्षारोपण करा, त्याचे संवर्धन करा, कारण ती खरी काळाची गरज आहे. नसता पेट्रोल पंप सारखे ऑक्सिजन भरण्याचे पंप निघतील, माणसाच्या पाठीवरती सिलेंडर असतील. मग विचार करा, पाठीवरती सिलेंडर घेऊन ऑक्सिजन भरण्यासाठी रांगेत उभा असलेला माणूस कसा बरा दिसेल. या ठिकाणी मला मंगेश पाडगावकरांच्या काही 2 ओळी आठवतात. सांगा कसं जगायचं,
सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, हे तुमचं तुम्हीच ठरवा. अहो कमीत कमी तुमच्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड लावा आणि त्याचे संवर्धन करा. अहो 5-6 वर्ष झाली आपण सांगली कोल्हापूरचा पूर पाहिला, अभिलेष तळाचा शोर पाहिला, हिरवा भगवा एक पाहिला, जोशी बरोबर शेत पाहिला, मीच हिंदू मीच मुसलमान असं पूरग्रस्तकांचा उल्लेख पाहिला. या सगळ्यांना एकच विनंती करेल, साजते हुर है कम, आओ पेड़ लगाए हम, आओ पेड़ लगाए हम. करूया वृक्षारोपण, फुले नंदन वंदन. मनपूर्वक धन्यवाद.